मी भालचंद्र गाडी. आता आपण आलेलो आहे गांगेश्वर मंदिर. तुम्ही बऱ्याच लोकांनी मंदिरात आलेले आहेत, तुम्ही दर्शन घेतलेले आहे. पण आता आपण आतमध्ये कोणकोणते देव आहे ते जरा थोडक्यात ओळख बघूया. मी गणगाडी कुटुंबाचा असल्यामुळे आमच्या पूर्वजांनी या देवस्थानाबद्दल सांगितलेले आहे त्याप्रमाणे माहिती देत आहे. दुसरे कोण वस असतील त्यांना वेगळी माहिती असेल ते तुम्हाला सांगतील. त्यामुळे ही जी माहिती आहे ही माझ्या पूर्वजांनी सांगितलेली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे त्यात काय जर कॉन्फ्लिक्ट झालं तर तसे तुम्ही जरा माफ करा मला. पण जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे आणि आमचे जे गणगाडी कुटुंबाचे वस आहेत त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला ही माहिती मी देत आहे. तर आता आपण पहिलं गंगेश्वर मंदिरात जाऊया आणि एक एक देव बघत जाऊया. पहिला आपण गीता संदेश बघूया. केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही, केलेले फुकट जाणार नाही, निराश होणार नाही, काम करण्याची शक्ती तुमच्यात आहे, न्यूनगंड ठेवणार नाही. अशा प्रकारे हा एक आपल्या देवाने दिलेला आपल्याला मंत्र आहे तो. त्यानंतर गीतेचं सार संपूर्ण जीवनाचं त्यात सांगितलेलं आहे ते तुम्ही बघा. वर चित्र आहे श्रीकृष्ण गीता सांगतानाचा आणि इकडे जे फोटो आहे तो जेव्हा श्रीकृष्ण ह्याचा वध करायला निघाला भीष्माचा आणि त्यावेळी अर्जुनाने त्याला अडवलं तो एक फोटो आहे. तुम्हाला समोर गणपतीचा फोटो पण बघायला मिळेल. आता आपण मुख्य पिंडीकडे जाऊया. नमस्कार मंडळी, हे आमचा देव गांगेश्वर, त्याला गांगो आकार असे म्हणतात. या देवाला आम्ही जी फुलं घालतो ही सगळी बहुतेक पांढरी फुलं असतात. असा प्रथा आहे की त्याला पांढऱ्या फुलांनी पुजायचं असं म्हणून ती पांढरी फुलं तुम्हाला झालेली दिसत आहेत. ही गळती आहे, ह्याच्यामध्ये दूध किंवा देवाला जे आंघोळ घालायचं त्याच्यात पाणी याच्यातून पडतं आणि अशा प्रकारे ही पिंडी गांगो आकाराची पिंडी आहे. तर हा गांगो आकार जो आहे त्याचं जे निशाण आहे ते तुम्हाला मी पहिले दाखवतो. हे जे निशाण आहे हे गांगो